आजची स्पेशल रेसिपी आहे तंदूर वडापाव. आजची रेसिपी माझ्या मुलीच्या हातची आहे आणि तिने ती कशी केली आहे तेही पाहूया आपण. त्यासाठी तिने सगळ्यात पहिलं बेसन पीठ घालून घेतले. त्यामध्ये तिने लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि ओवा घालून हे मिक्स करून हे मिश्रण तिने भिजत ठेवले. तर आता आपण बाकीची तयारी पाहूया. नमस्कार, मनीषा किचनमध्ये आज काय बनणार आहे ते पाहूया. आज स्पेशल आहे ग्रिल वडापाव. तर आपण त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. पहिली आपण वडापावच्या भाजीची तयारी करणार आहोत. तर त्यासाठी आपल्या बटाटे उकडून घेतलेत आणि हिरवी मिरची, लसूण आणि आलं टेचून घेतले. आता आपल्याला बटाटे सोलून घ्यायचेत. बटाटे थंड झालेले आहे. खरं तर आजची रेसिपी माझ्या मोठ्या लेकीची आहे आणि तीच हे सर्व बनवत आहे. आता तिने कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये आता फोडणीला काय काय घालत आहे ते पाहूया. प्रथम मोहरी तडतडून द्यायची. त्यानंतर बडीशोप घालून घेतली आणि आता हे दोन्ही चांगलं तडतडलं की वरून जिरं घालून घ्यायचं. आता जिरंही छान तडतडून झाले. आता यावर चिमूटभर हिंग घालून घेतलंय. आणि आता हे सर्व मंद आचेवर चांगलं तडतडून दिलंय. एक चिमूटभर आपण हिंग घातले यावर. आणि बारीक चिरून कढीपत्ता बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो असा दाताखाली पूर्ण आला तर कोण खात नाही, बाजूला निवडून टाकतात. पण असा बारीक चिरून घेतला की तो त्या बटाट्याच्या भाजीमध्ये छान मिक्स होतो. आता कढीपत्ताही चांगला तडतडून झाला आहे. आता जे आपण हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं जे वाटण केलं होतं ती पेस्ट घालून घ्यायची. ती अशी आपण जाडसरच कुटलेली आहे आणि छान मस्त त्या पाट्या वरवंट्याची चव आहे याला. खूप वेगळ्या चवीचा हा तंदूर वडापाव आहे. आता यावर चवीपुरतं मीठ घालून घेतले मसाल्यामध्ये. मिरची कुटतानाही थोडंसं मीठ घातलं होतं त्यामध्ये. आणि आत्ता बटाट्याच्या भाजीला जेवढं मीठ लागणार आहे तेही आपण मसाल्यामध्ये घालून घेतले. आणि आता बटाटे सोलून कुस्करून असे यावरती घालून घेतलेत. आता आपल्याला मसाला आणि बटाटा चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता आपण तो चांगला मिक्स करून घेऊया. खूप छान आणि वेगळ्या चवीचे हे बटाटे वडे आहेत. तर नक्की ट्राय करून पहा. याला हळद घातलेली नाही आहे. आता ते सगळं आपलं बटाट्याची भाजी छान मिक्स करून झालेली आहे. आता आपल्याला तंदूर वडापावसाठी लागणार आहे गाजर, सिमला मिरची, कांदा, कोबी. आता सर्व भाज्या ती एक एक करून अशा उभ्या कट करून घेते. तुम्हाला जेवढे बारीक पीस कट करता येईल तेवढे बारीक पीस कापून घ्या. असे छान पातळ पातळ उभे लांब चिरून घ्या. आणि आता तिचे सर्व गाजर असे चिरून झालेत. तर गाजर कट करून झाले.
की आपल्याला कोबी आणि सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपले गाजर आता कट करून झालेले आहे. आता आपण कोबी कट करून घेऊया. तर थोडासा भाग कोबीचा कट करून घेतला आणि आता तो आपल्याला असा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता कोबी असा छान बारीक चिरून झाला आहे. त्यानंतर आता सिमला मिरची आपण बारीक कट करून घेणार आहोत. सर्व भाज्या अशा आपल्याला एकसारख्या उभ्या आणि पातळ चिरून घ्यायच्यात. तर आता सर्व सिमला मिरची आपली कट करून झालेली आहे. आपल्याला जेवढी हवी आपण तेवढी अशी कट करून घेतलेली आहे. फार खूप लांब पीसेस वाटत असेल तर मध्ये असा एक मध्ये कट द्या. त्यानंतर कांदाही चिरून घेतलेला आहे आणि आता आपण वडे तळून घेणार आहोत. तर हे बटाट्याचं भरीत आपलं बनवून झालेलं आहे आणि आपण असे चपट्या आकाराचे छोटे छोटे वडे करून घ्यायचेत. फार मोठा वडा करायचा नाही, नाहीतर मग बटाट्या पावामध्ये वडा आणि हे बाकीचं सामान असं व्यवस्थित बसत नाही. त्याच्यामुळं फार मोठा वडा नाही करायचा. असा बारीक मिडियम आकाराचाच वडा आपल्याला बनवायचा आहे. तर पहिले असे छोटे छोटे सर्व गोळे करून घेतले आणि त्यानंतर आपण या कढईमध्ये नुकतीच मी मठरी फ्राय केली होती. तर आता त्याच कढईमध्ये आपण वडापाव तळून घेणार आहोत आणि लोखंडाच्या कढईमध्ये नेहमी तेल कमी जळते, त्यामुळे मी नेहमी तळण्यासाठी लोखंडाचीच कढई वापरते. तर आता अशा प्रकारे आपल्याला वडे त्याच्यामध्ये अगदी लाल होईपर्यंत नाही तळायचे. हे आपण टाकून असे थोडेसे सफेद असतानाच काढून घ्यायचे. आता थोडासा असा फ्राय झाले की वडे आपण लगेच काढून घेणार आहोत. नुसता आपण ज्यावेळेस वडापाव बनवतो त्यावेळेस तो आपण छान असा लालसर भाजून घेतो, पण हा वडा आपल्याला जास्त लालसर नाही भाजायचा आहे, कारण हा आपल्याला तंदूर बनवायचा आहे. त्याच्यामुळं हा हलका आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी अगदी मंद गॅस ठेवलेला आहे, कारण तेल जास्त तापायला नको आणि वडा आपला लाल व्हायला नको. तर असे सफेद असतानाच आपल्याला वडे काढून घ्यायचे आहेत. आणि आता यानंतर आपल्याला पावामध्ये काय काय मसाले लागणार आहे तेही पाहूया. आपण कॉर्न घेतलेला आहे, सॉस घेतलेला आहे, तसंच मेयोनीज घेतले, पुदिन्याची चटणी घेतली आणि छान पावही आपण ताजे आणलेले आहे. तर आता माझ्याकडं ते तंदूर बनवायचं भांडं नाही आहे, म्हणून एक मी असं जाळीचं भांडं केलेलं आहे खास असं भाजण्यासाठी कांदे वांगं. तर त्यावरच मी हे तिने आत्ता हा वडा भाजून घेतला आहे. त्यावर तिने थोडं थोडं बटर लावून घेतलं आहे आणि असं छान तिने त्याला तंदूर केला आहे मस्त. तर हीच याची खासियत आहे. त्याचा एक छान स्मोकी स्मेलही त्याला लागतो आणि अतिशय टेस्टी असा हा वडा बनतो. तर आता याला चांगला तंदूर करून झाला आहे आपला. खूप छान स्मेल पण येतोय आणि मस्त आपला वडा असा तंदूर झालेला आहे. तर आता तिने पहिले गरम गरम हे 2-3 वडे करून घेतले. असे आपण सगळे वडे फ्राय करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जसं खायचं तसं असा गरम गरम तो तंदूर करून घ्यायचा.
आता आपण पावामध्ये काय काय लावायचे ते पाहूया. तर सगळ्यात पहिलं पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आणि ती छान असं सगळीकडे आपण लावून घेतली. तर 2 पावाचं ती करते आहे. तर छान पहिलं पुदिन्याची चटणी अशी लावून घेतलेली आहे. त्यानंतर मेयोनीज दोन्ही वडापाववरती टाकून घेतलेत. अगदी भरभरून घातले. ह्याची टेस्ट खूप छान लागते. ते तिने व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता यानंतर आपण ज्या कट केलेल्या भाज्या आहेत त्या सर्व जातील याच्यावरती. तर पहिला कांदा ठेवला आहे. त्यानंतर शिमला मिर्च, आणि त्याच्यानंतर गाजर, आणि कोबी असं सर्व भाज्या घालून घेतल्यात. आणि आता याच्यावर वडा ठेवायचा आणि हा असा छान दाबून घेतलाय. आणि आता यालाही शेकून घेणार आहे आणि नंतर फायनली त्याच्यामध्ये कॉर्न भरणार आहे आणि मग तो खाण्यासाठी तयार असेल. तर आता यालाही तिने छान असं दोन्ही बाजूनी शेकून घेतलेलं आहे. खरं तर असं कोळशाची शेगडी असते, पण आता आपण घरी बनवतोय तर घरी आपण असं गॅसवरच बनवणार. पण जेव्हा आपण बाहेर घेतो तेव्हा ते कोळशाच्या आहारावरती केला जातो. तर खूप छान असा याचा वास, एकदम सुगंध सुटलाय. असं स्मोकी मस्त असं झाले कधी खाऊ. आणि फायनली कॉर्न वगैरे टाकून हा आपला वडा रेडी झालाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.